जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, सेवा डिफेन्स करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक केशव राठोड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. बघा, महाराष्ट्राचा भूगोल या ऑनलाईन सिरीज मधला हा आपला दुसरा लेक्चर असेल आजचा. त्या अंतर्गत आपण शिकणार आहोत महाराष्ट्रातील नदी प्रणाली. आता नदी प्रणाली हा एवढा फास्ट टॉपिक आहे, जर एका लेक्चर मध्ये घ्यायचं म्हणलं तर ते अशक्य आहे जवळपास. कारण एक एक नदी आपल्याला अशी तोडून शिकायची जेणेकरून त्याच्यावर आयुष्यात जर प्रश्न आला ना तो चुकला नाही पाहिजे. आणि नदी प्रणाली आहे ना, जेवढं आपण ह्या टॉपिकचा मॅपिंग नुसार जेवढा अभ्यास करू ना तेवढा अधिक सोयीस्कर ठरतं. जेवढं मॅप नुसार कसं माणसांची जी पिक्चर मेमरी असते ना ती खूप स्ट्रॉंग असते. एखादा पॅरेग्राफ वाचल्याच्या नंतर तो दीर्घकाळ लक्षात नाही राहणार, पण एखादं चित्र जर आपण व्यवस्थितरित्या बघितलं तर तो दीर्घकाळ लक्षात राहतो. त्याच्यामुळे ना हा जो नदी प्रणाली टॉपिक आहे आपण व्यवस्थितरित्या काय करूया, आपण डायग्राम वाईज बघूया. बघा, आता महाराष्ट्रातील नदी प्रणालीचा जर विचार केला तर काही पूर्ववाहिनी नद्या येतात मोठ्या, ज्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पाहून पूर्व दिशेला वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. आणि काही नद्या पश्चिम वाहिनी आहेत, ज्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पाहून पश्चिमेला जवळपास अरबी समुद्रामध्ये जाऊन ह्या नद्या काय होतात, मिळतात. जर आपण हा महाराष्ट्राचा जर मॅप बघितला, ह्या महाराष्ट्राच्या मॅप मध्ये ही सह्याद्रीची पर्वतरांगी. ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर जर बघितलं आपण तर ऑलमोस्ट इथे आहेत ना सर्वाधिक महाराष्ट्रात पाऊस पडतो. बघा, ह्या घाटमाथ्यावर जर बघितलं ना आपण जवळपास 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त किंवा 2500 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडताना आपल्याला ह्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर दिसतो. मग आता इथं पाऊस पडल्यामुळे ना काही नद्या ज्या आहेत, आता हा पाणी आहे ना काही या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून ह्या डायरेक्शनला जाणार, असा काही पाणी असा जाणार आणि काही पाणी असा जाणार ह्या घाटमाथ्यावरून, आणि काही पाणी जो असतो ना ह्या साईडला वाहणार. मग हा जो पाणी वाहतो ना हा नदीच्या स्वरूपात वाहतो. आता हा समजा जर आपण सह्याद्रीची डोंगर रांग जर पकडली, इथं मोठ्या प्रमाणात पर्जन्य पडतो. बघा, हा सह्याद्रीचा जर घाटमाथा पकडला ना आपण, इथं मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मग ह्या नद्या ज्या वाहतात ह्या पूर्व दिशेला वाहतात म्हणून ह्या पूर्ववाहिनी नद्या म्हणून ओळखतात. जशा ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. सगळ्यात उत्तरेला जर बघितले ना आपण, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी नदी आहे गोदावरी. गोदावरीच्या खाली भीमा नदी बघायला भेटते आपल्याला. भीमा नदीच्या खाली कृष्णा नदी. ह्या नद्या आहे ना पूर्ववाहिनी नद्या आहेत. सगळ्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडलेला जो पाणी आहे ना ह्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये जातं. मग तसंच ह्या भागाला जो येणारा पाणी असेल ना, हा भाग जो दिसतोय ना, ह्या भागाला येणारा पाणी जो असेल हा इकडं हे पूर्ण पाणी हा कोकण किनारपट्टी क्रॉस करून अरबी समुद्राला ह्या नद्या काय करतात, जाऊन मिळतात, ज्याला आपण कोकण नदी प्रणाली म्हणून म्हणतो. पण आता महाराष्ट्रामध्ये अशा काही नद्या आहेत ज्या उगम महाराष्ट्राच्या बाहेर वाहतात, पण महाराष्ट्रातून त्याचा थोडाफार प्रवास असतो. त्यातली एक महत्वपूर्ण नदी जर बघायची झाली तर तापी नदी, ज्या नदीचा उगम आपल्याला मध्य प्रदेश नावाच्या राज्यामध्ये बघायला भेटतं. मी दुसरा मॅप घेतो. आता तापी नदी हिचा उगम आपल्याला इथं मध्य प्रदेश नावाच्या राज्यामध्ये उगम होताना दिसतं. ही सह्याद्रीची पर्वतरांग मध्य प्रदेश राज्यामध्ये ना बैतूल या ठिकाणी ह्या नदीचा काय होतो, उगम होतो. ही उगम पावल्याच्या नंतर ही नदी, हा बघा, हा जो ग्रीन कलरच्या पेन न दिसतोय ना हा तापी नदीचा काय असेल, प्रवास असेल. आता व्यवस्थित जर बघितलं ना हा महाराष्ट्राचा मॅप, आपण या महाराष्ट्राच्या मॅपच्या अंतर्गत ही नदी आहे ना आपल्याला उत्तर महाराष्ट्रामधून वाहताना दिसते. आणि हिची जी दिशा असेल ना पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून काय जाते, ओळखली जाते. ही डायरेक्शन असेल या नदीची, पश्चिम वाहिनी नदी. पश्चिमेला वाहते म्हणून पश्चिम वाहिनी नदी म्हणून हिला ओळखलं जातं. आणि हिचा जर आपण प्रवास बघितला ह्या नदीचा तर इथं तुम्हाला दिसतं बघा,
ही नदीचा हा जो प्रवास दिसतो ना तुम्हाला, हा हा सगळा रेड कलरचा एमपी मधला प्रवास दिसतो, मध्य प्रदेशामधला. आणि इथं जो हा रेड कलर सॉरी ब्लॅक कलर ना आतमध्ये नदीचा हा जो प्रवास आलेला आहे, हा हा महाराष्ट्रामधील असेल, हा महाराष्ट्रामध्ये. परत ही नदी आपल्याला महाराष्ट्रातून परत मध्य प्रदेशामध्ये जाताना हा दिसते बघा, हा मध्य प्रदेशाचा नाव. परत ही नदी काय करते, इथून जळगावमधून, जळगाव नावाचा इथं जिल्हा आहे, परत महाराष्ट्रामध्ये काय करते, प्रवेश करते. आणि महाराष्ट्रातील ह्या 2-3 जिल्ह्यामधून वाहत जाऊन खानदेशामधून इकडं गुजरात नावाच्या राज्यामध्ये प्रवेश करते. आणि गुजरात नावाच्या राज्यामधून ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. तसंच ह्या नदीची जर ओळख बघितली आपण, तर सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते बघा महाराष्ट्रातील. महाराष्ट्रात 2च नद्या आहेत ज्या पश्चिमेकडे वाहतात. याच्या उत्तरेला एक नदी असेल ज्या नदीचं नाव आहे नर्मदा नदी. फक्त ती नंदुरबार जिल्ह्यामधून तेवढाच 49 किलोमीटरचा प्रवास करून नंदुरबार जिल्ह्यातून अरबी समुद्राला जाऊन मिळते. पण ह्या नदीची लांबी महाराष्ट्रातून जास्त आहे. आता ह्या नदीची बेसिक माहिती बघू आपण. बघा नदीचं नाव आहे तापी नदी. अक्षर दिसतंय तापी नदी. आता ह्या तापी नदीचा जर आपण प्रवास बघितला एकूण, तर एकूण 724 किलोमीटरचा हिचा काय आहे, प्रवास आहे. आणि हिचा जर महाराष्ट्रातील प्रवास बघितला, आता हा 724 किलोमीटर ही संपूर्ण भारतामधून काय करते, एवढं अंतर कापते बघा. संपूर्ण भारत याच्यामधून 724 किलोमीटरचा अंतर कापते. आता महाराष्ट्रातील याचा समजा जर प्रवास बघितला आपण, तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठी नदी कोणती आहे, गोदावरी नदी आहे. गोदावरी नदी, गोदावरीची लांबी आहे बघा 668 किलोमीटर. ही महाराष्ट्रातील लांबीने सगळ्यात मोठी नदी असेल. गोदावरीच्या नंतर जर बघितलं तर गोदावरीची एक उपनदी आहे बघा, पैनगंगा नदी, जिची महाराष्ट्रातील एकूण लांबी आहे 495 किलोमीटरचा प्रवास करते ही नदी. त्याच्यानंतर गोदावरी नदीचीच एक उपनदी आहे जिचा उगम मध्य प्रदेशामध्ये होताना दिसतं. त्या नदीचं नाव आहे वर्धा नदी, जिचा एकूण प्रवास 455 किलोमीटरचा आपल्याला बघायला भेटतं. हिच्यानंतर लागतो भीमा नदी. भीमा नदीचा एकूण प्रवास जर बघितला आपण, तर 451 किलोमीटरचा ही नदी काय करते, महाराष्ट्रातून प्रवास करते. याच्यानंतर जर बघितलं आपण, तर कृष्णा नदी, जिचा प्रवास 282 किलोमीटर आपल्याला बघायला भेटतं. आणि हिच्या नंतर नंबर लागतो तापी नदीचा. हिच्या नंतर नंबर लागतो तापी नदीचा, जिचा प्रवास महाराष्ट्रातून 208 किलोमीटरचा हे काय करते, प्रवास करते. हा तुम्हाला क्रम लांबीनुसार विचारला जाऊ शकतो. तर तापी नदी ही महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाची नदी आहे लांबीने, तर लक्षात ठेवा, गोदावरी 1, पैनगंगा 2, वर्धा 3, भीमा 4, कृष्णा 5 आणि ही एकूण 6वा नंबर लागतो कोणाचा, तापी नदीचा. तर हिचा महाराष्ट्रातून एकूण अंतर किती आहे, 208 किलोमीटरचा हे काय करते, महाराष्ट्रातून एकूण प्रवास करते. आता हा जो 724 किलोमीटरचा जो प्रवास आहे, हा 724 किलोमीटरचा प्रवास ही नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात ह्या राज्यामधून करते बघा. ह्या मॅप मध्ये जर बघितलं आपण, हा एक छोटासा मॅप आहे बघा महाराष्ट्रातला. इथून समजा जर बघितलं आपण, तर ह्या नदीचा उगम इथं होतो मध्य प्रदेश. मग हा 724 किलोमीटरचा जो प्रवास असेल, पहिला राज्य असेल ज्या राज्याचं नाव आहे मध्य प्रदेश, जिचा ह्या नदीचा काय होतो, उगम होतो. त्याच्यानंतर समजा जर बघितलं आपण, मध्य प्रदेशच्या नंतर ही नदी महाराष्ट्रामध्ये येते. हे बघा, इथून उगम पावल्याच्या नंतर ही नदी येईल महाराष्ट्रामध्ये, म्हणजे दुसरा राज्य असेल महाराष्ट्र. मग महाराष्ट्रातून वाहत जाऊन परत एमपी मध्ये जाते बघा, परत एमपी मध्ये जाते. ही बघा इथं जाताना दिसते. परत मग काय करते, इथून महाराष्ट्रात प्रवेश करते. मग एमपी मधून परत महाराष्ट्रामध्ये येते आणि महाराष्ट्रामधून इथं एक गुजरात नावाचं राज्य आहे बघा, वायव्येला. महाराष्ट्राची जर वायव्य सीमा बघितली ना, तर इथं गुजरात नावाचं राज्य आहे. आणि गुजरात मधून ही नदी प्रवेश करते इकडं अरबी समुद्राला. या नदीचा काय होतो,
शेवट होतो. आता इथं जर बघितलं आपण हा नदी हा 724 किलोमीटरचा जो संपूर्ण प्रवास आहे, किती राज्य? मध्य प्रदेश एक, मध्य प्रदेशामध्ये रिपीट दोनदा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणारी ही काय नदी आहे, लक्षात ठेवा. दोनदा मध्य प्रदेशात उगम, सुरुवातीला मध्य प्रदेश, त्याच्यानंतर परत महाराष्ट्र, परत मध्य प्रदेश, परत महाराष्ट्र. वैशिष्ट्यामध्ये जर विचारलं तर महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करणारी गोदावरी आणि मांजरा नदीच्या खालोखाल ही तिसरी नदी असेल, जिचा उगम झाल्याच्या नंतर एकदा महाराष्ट्रात येते, परत महाराष्ट्राची बाउंड्री सोडते आणि परत महाराष्ट्रामध्ये येताना दिसते. आता जर ह्या नदीचा आपण महाराष्ट्रातील प्रवास बघितला तर हा पहिला जिल्हा असेल, इथं हा स्टार मार्कने, हा जिल्हा असेल अमरावती नावाचा जिल्हा. हा पहिला जिल्हा असेल अमरावती. अमरावतीच्या नंतर परत मध्य प्रदेशात जाताना दिसते. त्याच्यानंतर परत इथून जळगाव जिल्ह्यामध्ये आतमध्ये येते बघा, जळगाव. परत जळगाव मधून समोर जाते ती धुळे, जळगाव मधून धुळे, आणि चौथ्या जिल्ह्यामध्ये ही जाते इथून नंदुरबार. आणि नंदुरबार मधून ही नदी आपल्याला इथं बघा हा गुजरात नावाच्या राज्यामध्ये इथून प्रवेश करते. म्हणजे एकंदरीत जर ह्या नदीचा प्रवास बघितला तर महाराष्ट्रात 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 जिल्ह्यामधून ह्या नदीचा प्रवास होतो. एकूण 208 किलोमीटरचा ह्या नदीचा काय प्रवास आहे. आणि एकूण भारतामधून जर बघितलं तर 724 किलोमीटरचा प्रवास आहे. एकूण किती राज्यामधून? 3. पहिला मध्य प्रदेश, दुसरा महाराष्ट्र आणि तिसरा हा गुजरात, जिथून काय होतं ह्या गुजरात मधून ह्या नदीचा शेवट होतो बघा. आता याचे जर काही वैशिष्ट्य जर बघितले आपण महाराष्ट्रामधील, तर ह्या नदीला आहे ना, ह्या नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखतात बघा. हिची ओळख का आहे खानदेश कन्या? कारण महाराष्ट्रातील हे जे 3 जिल्हे आहेत, आपण जर प्राकृतिक रचनेचा जर अभ्यास केला, हे 3 जिल्हे कुठे येतात रे? खानदेशात येतात. म्हणून ह्या नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखतात. ऑलमोस्ट हिचा जो प्रवास आहे हा अमरावतीचा एवढासा जर भाग सोडला, परत मध्य प्रदेशातून परत ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते, पहिला जिल्हा आहे जळगाव, दुसरा आहे धुळे आणि तिसरा आहे नंदुरबार. आणि प्राकृतिक रचनेनुसार हे 3 जे जिल्हे आहेत आपण खानदेशा अंतर्गत काउंट करतो किंवा त्यांची गणना करतो. म्हणून ह्या नदीला आहे ना खानदेश कन्या म्हणून सुद्धा ओळखतात बघा. हिची ओळख खानदेश कन्या, ज्याचं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलं. पर्याय दिला, क्वेश्चन विचारला जाईल, खानदेश कन्या म्हणून खालीलपैकी कोणत्या नदीला ओळखलं जातं? हिचं जर दुसरं वैशिष्ट्य जर बघितलं आपण, तर महाराष्ट्रामधील ही सगळ्यात मोठी किंवा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे बघा. सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. आणि इथं जर विचारलं तुम्हाला, तर जो गाळ आहे ना, तर सर्वाधिक गाळ वाहून आणणारी ही नदी आहे बघा. एकंदरीत खचदरीतून वाहणारी नदी म्हणून, खचदरीतून वाहणारी नदी म्हणून हिला काय केलं जातं? ओळखलं जातं बघा. आणि सर्वाधिक जर काळ्या मृदेची जाडी बघितली आपण, काळी जी मृदा आहे ना, बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून तयार झालेली ही मृदा आहे बघा, जी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आढळते. तिची सर्वाधिक जर जाडी बघितली ना आपण, तर हा जो तापी खोऱ्याचा भाग आहे ना, इथं मोठ्या प्रमाणात जाडी आहे त्या मृदेची. त्याच्यामुळे इथं आहे ना, ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे ना, केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. एवढी लक्षात ठेवा. बाकीचा जो नदीचा जो पार्ट आहे ना, तो त्याच्या राजकीय प्रवाहामध्ये येईलच. बघा लक्ष द्या, हा मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे. ह्या मध्य प्रदेश नावाच्या राज्यामध्ये ह्या नदीचा आहे ना उगम झाल्याच्या नंतर ही नदी आहे ना पश्चिम वाहिनी म्हणून मध्य प्रदेशामध्ये काय करते? वाहू लागते अशी. हिचा उगम मध्य प्रदेश जिल्ह्यामध्ये मुलताई टेकड्या मध्य प्रदेश, याच्यामध्ये बैतूल नावाचा जिल्हा येतो बघा. बैतूल जिल्ह्यामध्ये मुलताई टेकड्यामध्ये आपल्याला या तापी नदीचा उगम होताना दिसतो बघा. आता उगम पावल्याच्या नंतर नदी काही काळ पश्चिम वाहिनी म्हणून वाहू लागते बघा. ही जी डबल पेन जो मॅप काढलेला आहे, ही तापी नदीची हा मुख्य नदी असेल ही तापी. आता ही मध्य प्रदेशातून वाहत महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते बघा. सुरुवातीला मी सांगितलं होतं तुम्हाला, सुरुवातीला हा जो प्रवास असेल हा मध्य प्रदेशामधील याचा प्रवास असेल बघा. आता हा मध्य प्रदेशामधून प्रवास आल्याच्या नंतर जो मी इथून
रेड कलरनं बाउंड्री दाखवेल हा महाराष्ट्रातील प्रवास असेल या नदीचा. हा महाराष्ट्रातील प्रवास असेल. आणि आता लक्षात ठेवा ही सुरुवातीला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करते, तर अमरावती नावाचा जिल्हा आहे बघा. अमरावती नावाच्या जिल्ह्यामध्ये ही महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. आता इथं प्रवेश केल्याच्या नंतर जवळपास इथून 49 किलोमीटरचा काय करते, हा एवढसा डिस्टन्स कव्हर करते बघा. हा जो अंतर असेल महाराष्ट्रातील 49 किलोमीटरचा काय असेल, हा एवढसा अंतर क्रॉस करते. ह्या दरम्यान हिला महाराष्ट्रातील 2 छोट्याशा उपनद्या नद्या येऊन मिळतात. ज्या नदीचं नाव आहे, एकीचं नाव आहे छापरा किंवा काही ठिकाणी कापरा सुद्धा दिलेलं आहे. छापरा आणि सिपना. छापरा आणि सिपना ह्या 2 महत्वपूर्ण उपनद्या आहेत बघा, ज्या अमरावती नावाच्या जिल्ह्यामध्ये तापी नदीला येऊन मिळतात. आता याच्यानंतर नदी परत प्रवेश करते मध्य प्रदेशामध्ये. ही जी बाउंड्री असेल परत मध्य प्रदेशामधील ही बाउंड्री असेल बघा. आता मध्य प्रदेशामध्ये थोडा काही काळ वाहल्याच्या नंतर ही नदी परत प्रवेश करणार महाराष्ट्रामध्ये. परत महाराष्ट्रामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ही जी बाउंड्री असेल ही महाराष्ट्रामधील बाउंड्री असेल. आता हिची एक सगळ्यात मोठी उपनदी आहे बघा, तापी नदीची सगळ्यात मोठी उपनदी आहे, ज्या नदीचं नाव आहे दक्षिण पूर्णा. उत्तर पूर्णा. ही तापी नदीची सगळ्यात मोठी उपनदी आहे बघा. एक पूर्णा नावाच्या 2 नद्या बघायला भेटतात. एक गोदावरीची उपनदी आहे आणि ही तापी नदीची उपनदी आहे, जिचा उगम आपल्याला गाविलगड टेकड्यामध्ये होताना दिसतो अमरावती नावाच्या जिल्ह्यामध्ये. गाविलगड टेकड्या ह्या कुठे येतात, अमरावती नावाच्या जिल्ह्यामध्ये येतात बघा. इथून आपल्याला आहे ना ह्या उत्तर पूर्णा नदीचा उगम होताना दिसतो. आता ही उगम पावल्याच्या नंतर ही नदी काही काळ तापी नदीला काय व्हावं लागते, महाराष्ट्रामधून पॅरलल वाहू लागते बघा. उत्तरेकडून तापी नदी आणि दक्षिणेकडून ही उत्तर पूर्णा नदी काही काळ वाहू लागते. आता याच्या काही नद्या आहेत बघा, ज्या नद्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. जास्त तर नाही पण एक महत्वपूर्ण नद्या आहेत. एक नदी आहे बघा, ज्या नदीचं नाव आहे मोरणा नदी. मोरणा नदी. आता ही नदी लक्षात ठेवावंच लागेल का, कारण हिच्यावर एक जिल्ह्याचं ठिकाण वसलंय. त्या जिल्ह्याचं नाव आहे बघा अकोला. तुम्हाला प्रश्न इथं विचारला जातं, अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनारी वसलं, तर लक्षात द्या मोरणा नावाची नदी आहे, जिच्यावर अकोला हे शहर वसलेलं आहे. परत तिच्या काही उपनद्या आहेत बघा, ज्ञानगंगा, परत विष्णुगंगा, ज्ञानगंगा, ही एक छोटीशी नदी आहे बघा विष्णुगंगा. इकडून येतात बघा. परत ह्या छोट्या छोट्या ह्या नद्या लक्षात ठेवल्या काही, नाही ठेवल्या काही काही हे नाही. एक चंद्रभागा नावाची नदी आहे बघा. एक छोटीशी नदी आहे वान. आणखी एक छोटीशी नदी आहे चंद नावाची किंवा चांद म्हणतात तिला. परत इकडून एक नदी येऊन मिळते बघा, ज्या नदीचं नाव आहे विश्वगंगा नदी. परत एक छोटीशी नदी आहे ज्या नदीचं नाव आहे ज्ञानगंगा नदी. ह्या छोट्या छोट्या उपनद्या आहेत कोणाच्या, ह्या उत्तर पूर्णा नदीच्या. ह्या तुम्हाला विचारणार नाही, फक्त याच्यावर हे लक्षात ठेवा. मोरणा एक नदी काय करायची, लक्षात ठेवायची, ज्याच्यावर अकोला नावाचं शहर वसलंय. ह्या नद्या कोणाच्या उपनद्या आहेत. आता प्रश्न जर आला, ज्ञानगंगा, विश्वगंगा, एक विष्णुगंगा, दुसरी ज्ञानगंगा, ह्या सगळ्या उपनद्या कोणाच्या आहेत, तर उत्तर पूर्णाच्या आहेत, तापीच्या नाहीयेत. परत ही एक चांद, परत ही वान, ही परत चंद्रभागा, परत एक बघा भुलेश्वरी नावाची. ह्या छोट्या छोट्या उपनद्या आहेत, ह्या तर तुम्हाला नाही विचारणार. फक्त ही नदी लक्षात ठेवा, उत्तर पूर्णा नदी. उगम कुठं पाहतो हिचा, जर गाविलगड टेकड्या आहेत अमरावती नावाच्या जिल्ह्यामध्ये. ती एक नदी महत्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. आता ही नदी वाहत वाहत जाते. वाहत वाहत गेल्याच्या नंतर आता ही उत्तरेकडील जी नदी आहे ना तापी नदी, ही तापी नदी परत महाराष्ट्रात प्रवेश करते जळगाव नावाच्या जिल्ह्यामधून. लक्षात ठेवा, हा जो जिल्हा असेल जळगाव नावाचा जिल्हा असेल, हा महाराष्ट्रामध्ये येतो.
आणि इथे एक खिंड आहे बघा, अशी पास, जिला आपण खिंड म्हणून ओळखतो. त्या खिंडीचं नाव आहे बुरानपूर खिंड. कोणती? बुरानपूर खिंड. ह्या बुरानपूर खिंडीमधूनच ह्या नदीचं काय करतो, जळगाव जिल्ह्यामध्ये ही नदी काय करते, महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. लक्षात ठेवा. इथून असं महाराष्ट्रामध्ये ही वळते. आता महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर हिला आहे ना तापी नदी येऊन, सॉरी, उत्तर पूर्णा नदी येऊन मिळते बघा. जो जिथं ठिकाणी, आता इथं संगम स्थळ विचारतात, इथं तुम्हाला संगम स्थळ विचारतात. तापी आणि पूर्णा नदीचा संगम कुठं होतो, तर लक्षात ठेवा, इथं चांगदेव पासष्टी नावाचं एक धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. चांगदेव पासष्टी हा जळगाव जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ह्या ठिकाणी तापी आणि पूर्णा नदीचा काय होतो, संगम होतो बघा. लक्षात ठेवा, हा जळगाव जिल्ह्यामधील ठिकाण आहे. आणि तापी नदी जळगाव जिल्ह्यामधून महाराष्ट्रामध्ये कुठून प्रवेश करते, तर एक बुरानपूर खिंड आहे बघा. त्या बुरानपूर खिंडीमधून तापी नदी जळगाव जिल्ह्यामध्ये काय करते, प्रवेश करते. आता इथं लक्षात ठेवा, ह्या नदीवर एक महत्वपूर्ण इथं शहर आहे. लक्षात ठेवा, हा शहर विचारला जाईल तुम्हाला. भुसावळ शहर. भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीवर वसले, हा प्रश्न येऊन गेलेला आहे. भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीवर वसले, तर तापी नदीच्या किनारी वसलेले आहे बघा. परत इथं एक धरण आहे बघा, महत्वपूर्ण धरण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये, ज्या धरणाचं नाव आहे हतनूर प्रकल्प किंवा हतनूर धरण. लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारलेला आहे. हतनूर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे, तर उत्तर द्यायचं तापी नदीवर. हतनूर प्रकल्प, हतनूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे, तर त्याचं उत्तर काय द्यायचं, तापी नदीवर. याच्यानंतर नदी जळगाव जिल्ह्यामधून धुळे जिल्ह्यामध्ये प्रवेश करते बघा. जळगाव जिल्ह्यामधून धुळे जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. आता धुळे जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आहे ना, इथे एक नदी आहे बघा, पांझरा नदी. कोणाची उपनदी आहे, ही एक तापी नदीची उपनदी आहे. नदीचं नाव आहे पांझरा. हिची एक उपनदी आहे बघा, बोर नावाची नदी. आता ही लक्षात ठेवायची पांझरा नदी का, कारण पांझरा नदीवर धुळे हे शहर वसलेलं आहे बघा, एक जिल्ह्याचं ठिकाण आहे. त्याच्यामुळे ही नदी तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. धुळे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनारी वसलंय, तर उत्तर काय द्यायचं, पांझरा नदी. लक्षात ठेवा, ही बोर नदी वर्धा जिल्ह्यामधूनच सॉरी धुळे जिल्ह्यामधूनच वाहते. कोणाची उपनदी ही, पांझरेची उपनदी आहे. पांझरा नदीवरचं शहर धुळे शहर. जास्त गोष्टी लक्षात ठेवायचं नाही. हतनूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे, तापी नदीवर. भुसावळ शहर तापी नदीवर, हा संगम स्थळ चांगदेव पासष्टी, हा पांझरा नदीवर कोणतं शहर आहे, धुळे शहर आहे. एवढं लक्षात ठेवायचं. याच्यानंतर नदी प्रवेश करते नंदुरबार जिल्ह्यामध्ये. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक नदी, महत्वपूर्ण हिची नदी आहे, ज्या नदीचं नाव आहे गोमती नदी. गोमती नदी किंवा त्या नदीला गोमई नदी सुद्धा म्हणतात. गोमई नदी ही नंदुरबार जिल्ह्यामधून येऊन मिळते बघा. हिची एक महत्वपूर्ण नदी आहे बघा, जिचा उगम आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होताना दिसतं बघा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्या नदीचं नाव आहे वाघूर नदी. कोणती, वाघूर नदी. बघा, ज्या वेरूळचा जो देवगिरीचा जो किल्ला आहे ना, तिथं आपल्याला महत्वपूर्ण लेण्या बघायला भेटतात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, अजिंठा आणि वेरूळच्या. तिथून आपल्याला ह्या नदीचा उगम होताना दिसतो. ही वाघूर नदी खालीलपैकी कोणाची उपनदी आहे, तर लक्षात ठेवा तापी नदीची ही काय आहे, उपनदी आहे. त्याच्यानंतर समोर जर बघितलं आपण, ह्या नदीवर आहे ना एक डॅम आहे बघा. त्या डॅमचं नाव लक्षात ठेवा, तो विचारलेला आहे एकदा, कंबाईननं पण विचारला, हा MPSC न पण इथं एकदा PYQ विचारलेला आहे. त्या डॅमचं नाव आहे उकाई प्रकल्प किंवा उकाई धरण. उकाई प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे, तर लक्षात ठेवा उकाई प्रकल्प हा तापी नदीवर आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे ना, इथे आणखी एक डॅम आहे बघा ह्या नदीवर, ज्या डॅमचं नाव आहे सय्यद सागर. सय्यद सागर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे, सय्यद सागर
प्रकल्प, तर हा तापी नदीवर बघायला भेटतं बघा आपल्याला. त्याच्यानंतर नदी समोर वाहते आणि ह्या नदीच्या शेजारीच एक अणुविद्युत प्रकल्प आहे बघा गुजरात राज्यामध्ये, काक्रापारा. काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प आहे. हा काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये, प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, तर तो गुजरात नावाच्या राज्यामध्ये, तापी नदीच्या बाजूलाच आहे, शेजारीच. काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प, काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे, तर हा आपल्याला तापी नदीवर बघायला भेटतं. त्याच्यानंतर ही नदी आहे ना गुजरात राज्यामधून, इथं एक सुरत नावाचं एक शहर आहे बघा गुजरात राज्यामध्ये, माहिती असेल तुम्हाला. मग इथून ह्या शहरापासून ह्या नदीचा आहे ना आपल्याला शेवट होताना अरबी समुद्रामध्ये जाऊन शेवट होताना दिसतो बघा. हा एवढा काय असेल, तापी नदीचा जो असेल हा प्रवास असेल एकूण 724 किलोमीटरचा. ही नदी त्या मध्य प्रदेश नावाच्या राज्यामधून इकडं गुजरात नावाचा राज्य क्रॉस करून अरबी समुद्राला जाऊन मिळते. लक्षात ठेवा आता इथून याच्यामध्ये ना महाराष्ट्रातील प्रवास बघा, हा अमरावती नावाचा जिल्हा एक, दुसरा हा जळगाव नावाचा जिल्हा, इथं धुळे नावाचा जिल्हा आणि हा नंदुरबार नावाचा जिल्हा. इथून ही नदी काय करते, हे अरबी समुद्राला जाऊन शेवट होते. आता समजा जर समजलं नसेल तर रिपीट बघायचं. रिपीट बघितल्याच्या नंतर एक दोन वेळेस जर ह्या मॅपिंगवर एक ओझरती नजर जरी टाकली ना तरी पण सगळ्या नद्या लक्षात राहून जातात. मी परत एकदा 2 मिनिटांमध्ये रिवाइज करून देतो. आपण बघत आहोत तापी नदी, ज्या नदीचा उगम मध्य प्रदेश नावाच्या राज्यामध्ये बैतूल नावाचा जिल्हा, त्या ठिकाणी मुलताई नावाच्या टेकड्या आहेत, त्या टेकड्यामध्ये आपल्याला या नदीचा उगम होताना दिसतं. आता उगम पावल्याच्या नंतर ही नदी मध्य प्रदेश राज्यामध्ये काही काळ वाहते. इथून प्रवेश केल्याच्या नंतर ही नदी परत महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा, अमरावती जिल्हा, ज्याच्यामधून ही 49 किलोमीटरचा काय करते, प्रवास करते. त्या अंतर्गत त्या काळामध्ये त्याला ह्या 2 महत्वपूर्ण नद्या उलटतात बघा, एक छाप्रा आणि दुसरी नदी आहे सिपना. याच्यानंतर नदी आपल्याला परत मध्य प्रदेश नावाच्या राज्यामध्ये जाताना दिसते बघा. सुरुवातीचा हा प्रवास मध्य प्रदेशामधला, नंतर हा महाराष्ट्रामधला, हा परत मध्य प्रदेशामधला, आता इथून परत महाराष्ट्रामध्ये नदी आलेली आहे बघा. महाराष्ट्रामध्ये कुठं आली, जळगाव नावाचा जिल्हा आहे, तिथून ह्या बुरानपूर खिंडीमधून ह्या नदीचा परत महाराष्ट्रामध्ये प्रवेश होताना दिसतो. मग इथं थांबल्याच्या नंतर हिची एक महत्वपूर्ण उपनदी आहे बघा, ज्या नदीचं नाव आहे उत्तर पूर्णा नदी. ह्या उत्तर पूर्णा नदीचा उगम आपल्याला गाविलगड टेकड्या, अमरावती नावाच्या जिल्ह्यामध्ये स्थित असणाऱ्या ह्या गाविलगड टेकड्यावर त्या नदीचा उगम होताना दिसतो. त्या नद्या ह्या उत्तर पूर्णा नदीच्या काही महत्वपूर्ण उपनद्या आहेत. मोरणा नदी लक्षात ठेवावं लागेल, ज्याच्यावर अकोला नावाचं शहर वसलेलं आहे. चंद्रभागा, वान, चांद, परत ज्ञानगंगा, विष्णुगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा ह्या काय तिच्या उपनद्या आहेत बघा, लक्षात ठेवा. याच्यानंतर ही नदी जळगाव नावाच्या जिल्ह्यामध्येच धार्मिक तीर्थक्षेत्र सांगितलं, चांगदेव, पासष्टी ह्या ठिकाणी गोदावरी आपले तापी नदी आणि उत्तर पूर्णा नदीचा काय होतो, संगम होताना दिसतो. आता याच्यानंतर ह्या नदीवर हे एक शहर लक्षात ठेवा, भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनारी वसले, तर उत्तर काय द्यायचं, तापी नदी. हतनूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे, तापी नदीवर. परत ही नदी समोर वाहत येताना आहे ना, हिला एक पांझरा नदी येऊन मिळते, धुळे जिल्ह्यामधून वाहते ही. हे पांझरा नदीवर कोणतं शहर वसलंय, धुळे शहर वसलेलं आहे. ही एक बोर नदी आहे, परत छोटीशी एक उपनदी आहे. समोर आल्याच्या नंतर ह्या नदीवर उकाई प्रकल्प किंवा उकाई डॅम कोणत्या नदीवर आहे, तर तापी नदीवर. हा एक महत्वपूर्ण डॅम आहे. सय्यद सागर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर, असा प्रश्न आला तर उत्तर काय द्यायचं, तापी नदीवर. एक वाघूर ही नदी खालीलपैकी कोणाची उपनदी आहे, इथं प्रश्न पडला जाईल, तर कोणाची उपनदी आहे, तापीची उपनदी आहे. उत्तरेकडे वाहत जाऊन तापी नदीला ही काय करते, जाऊन मिळते. परत काक्रापारा आणि विद्युत प्रकल्प कोणत्या नदीच्या किनारी आहे, तर तापी नदीच्या किनारी आहे. कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, तर गुजरात नावाच्या राज्यामध्ये स्थित आहे. तर सुरत नावाच्या शहराच्या समोर ही नदी अरबी समुद्राला जाऊन गुजरात नावाच्या राज्यामध्ये ह्या नदीचा काय होतो, शेवट होतो. आय होप सगळ्यांना समजलं असेल. नेक्स्ट टाइम मिळूया दुसऱ्या गोदावरी नदी किंवा एखादी दुसरी कोणती तरी नदी आपण दुसऱ्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.